थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसादजी सवार यांचा आवाज तुम्ही ऐकवतात आणि मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आमचे योगेजी बनकरी साहेब देखील ते उपस्थित आहेत. कराडताना कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. मॅच ऑन गेम ऑन टायमर देखील ऑन केलं गेलं आहे. हे देखील नोंद घ्या. 12 वाजून 27 मिनिटं झालेली आहेत. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे. मॅच ऑन. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आणि पहिल्याच बॉलवरती बॉलला पार केलाय या षटकारानं. 6 धावा. षटकार नक्की झाला आणि चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बँडेटे पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहतात. मॅच ऑन पुन्हा एकदा. इकडे आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉटम बॉलचा संपर्क होत नाही आणि इकडे डॉट बॉल आलाय जरूर. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर आता डॉट बॉल आणि ओव्हर नंबर करायला 1 ऑन गोईंग आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं प्रगतीपथावरती नक्कीच पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 पुढचा बॉल. इकडे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्वेट खेचलाय आणि एक सिंगल एकवटली गेले. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचेल 7 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला ऑन गोईंग आहे. गेला आता एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित एकता चषक 2026 हे थरा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. आज दिवस दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवसामधील शेवटची मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम रुंदे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम आंबिवली. चला थोडेसे स्टम्प्स ओके करा. आय थिंक थोडेसे वेगळे झाले. अंपायर्स इकडे पोहोचतील. चला टीम रुंदे आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम आंबिवली. दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण वेळेवरती उपस्थित व्हा. टीम रुंदे आणि आंबिवली कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये आपण येणं कंपल्सरी आहे. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 2 पोहोचेल. डबल डिजिट दुहेरी अंकामध्ये धावफलक 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली करतात. बॅटिंग करत असताना टीम जरीमरी निंबोली संघ टॉस जिंकला होता. करताना जय मसोबा चिंचवली या संघानं आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलं टीम जरीमरी निंबोली या संघाला बॅटिंगसाठी. चार बॉलचा खेळ कंप्लीट. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. इकडे काय फटकाय. ताबडतोड बॅटिंग मैदानाचा आतमध्ये करतो. एका बाजूला किरण आणि दुसऱ्या बाजूला निखिल. ज्याच्या नावामध्ये आहे रन त्याचं नाव किरण आणि त्याच्याच बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सिक्सर. वॉटर स्ट्रोक ऑन साइडला टर्न केला. मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर हा सिक्सर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे.
क्या बात है. सलगचे 3 षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 रुपीज कॅश प्राइज. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय योगेशजी बनकरी साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटरसाठी संधी आहे टीम जरीमरी निंबोली संघाच्या. सलगचे 3 जर षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे योगेशजी बनकरी साहेब यांच्या वतीनं. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक आहे. मिड विकेटला फिल्डर जज करतात आणि इकडे अजून एक धमाका. ओव्हर इकडे नक्कीच कंप्लीट झाली आहे. परंतु आपण जर पाहिला तर 2 बॅक टू बॅक षटकार आले त्यानंतर ओव्हर कंप्लीट झाली. 23 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. सर वेळ घेऊ नका. माचना प्रोसेस आपण सुरुवात करतो. 1 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 23 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 अनिल. पहिला बॉल अनिलचा ऑन साईडला टर्न केला. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एक सिंगलच कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. 24 धावा धावफलकावरती आहेत. किरण आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चौबीस धावा धावफलकावरती आहे. 24 बॉल तैयार. पुढचा बॉल. ओ लॉफ्टेड स्ट्रोक बाई. गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में आणि किरणच्या बट मधून सलगचा 3रा षटकार आलाय. त्यामुळे 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील लागू झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय योगेशजी बनकरी साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कल्याण ग्रामीण असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असणारे व्यक्तिमत्व आहे. मग अशी ऑन गोईंग मॅच मध्ये देखील आपण पाहिलं खेळत असताना फार चांगला खेळ केला होता योगेश साहेबांनी. आणि आता करताना दानशूर दाते करताना म्हणून त्यांची ओळख आहे आणि नामांकित उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं असं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज. आडवा बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एक सिंगल नक्कीच एकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड दोन पोहोचून 31-31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल अनिल बॉलिंग मार्कवर. इकडे आपण पाहतोय बैठक स्ट्रोक खेळायचा होता. बसून खेळण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने पारला स्ट्रोक अलॉंग विथ द कार्पेट. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 32 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. वॉट ए स्ट्रोक. बसून खेळलाय आणि यावेळेस त्रासून मारलेला आज चौकार पाहायला मिळतोय. फटका दमदार अगदी बैठक स्ट्रोक. फॉलिंग स्विफ्ट केलं आणि इकडे बॉलला पाठवले सीमारेषा बाहेर. चौकार. क्या बात है. घोटना टेक और बाई चौकार देख असं समीकरण पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 36 धावा धावफलकावरती आहेत. 36. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे विसरू नका. 2 षटकासाठी तुम्ही ऑलरेडी 10 मिनिटाचा वेळ खर्च केलेला आहे. टीम चिंचवली देखील नोंद घ्या. अजून 10 मिनिटाचा अवधीमध्ये तुम्हाला 2 षटक टाकायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सोनू आलेत. ओव्हर नंबर 2.
ओव्हर नंबर 3 माफ करा, षटक क्रमांक 3 तुम्ही पाहता. आज या स्पर्धेचा आपण पाहतो दुसरा दिवस एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित एकता चषक 2026 आता 7वं वर्ष तुम्हाला पाहायला मिळतो. एक सुटीचं, एक निष्ठेचं, आणि त्यामुळेच आपण पाहतो एकता एक ग्रुपचं नाव आहे. सातत्याने एकजूट असणं ही त्यांची ओळख आहे आणि सातत्याने एकमेकांसमवेत ही स्पर्धा भरवणं ही त्यांची ओळख आहे आणि सर्वांना एकत्र आणणं, या विभागाला एकत्र आणणं, या गावाला एकत्र आणणं, ते म्हणजे एकता आहे. आणि ते एकतीचं बळ म्हणजे एकता चषक 2026चा तरा तुम्हाला पाहायला मिळतोय. एक हक्काची स्पर्धा आहे, संपूर्ण गोडसेकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा, तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर आज दुसरा दिवस म्हटलं तर ए पोलचे सर्व संघ इन ऍक्शन मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. बोला तयार, सोनू बॉलिंग मार्कवर, पहिला बॉल लाऊड अपील आणि इकडे पाहावं लागेल. डायरेक्ट हिट जरूर केलंय, परंतु इकडे चेक केलं जाईल मैदानावरती घडलंय तरी काय. इकडे परतावा लागलाय मैदानाचा बाहेर, बॅटर बाद होतील आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. भूषण मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. सर अंपायर्स आता विकेट कुठली आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवा. अल्बी, यस, थँक्यू सो मच साहेब, धन्यवाद, आपण इथे उपस्थित झालात, थँक्यू सो मच. मनाचा अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करू. कारण उपाध्यक्ष आहेत कल्याण ग्रामीण असोसिएशन आणि दमदार असं व्यक्तिमत्व आहे, खेळाडूंवरती अत्यंत प्रेम असणारं व्यक्तिमत्व आहे. नक्की रजा घेतात आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज ते देखील जमा करून गेलेत. आणि आय थिंक किरणसाठी आहे, किरण मॅच झाल्यावरती आपण नक्कीच कलेक्ट करा. 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. पुन्हा एकदा बॉल होतो यार, सोनू बॉलिंग वरती राईट अराउंड विकेट. पुढचा बॉल स्विंग अँड मिस, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही, डॉट बॉल सांगता होत असताना मैदानात 7 मध्ये पाहायला नक्कीच मिळतात. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे, षटक क्रमांक 3 आपण पाहतो मैदानात 7 मध्ये. एकता स्पोर्ट्स आयोजित एकता चषक 2026 से प्रतियोगिता तुम्हाला पाहायला नक्कीच मिळते. हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट ऑफ बॉल केला, फिल्डर आहेत परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. फिल्डरनी टिपलाय झेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज भूषण जॅकेट, फलंदाज बाद. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना दुसरा सईम तिकडे होते आणि साहिल ये साला टीम रुंदे संघ आणि आंबिवली टीमचे कॅप्टन या लगेच, आपण वेळ घेऊ नका. टीम आंबिवली आणि रुंदे टीमचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉससाठी यायचंय, संपर्क साधा अजून कमिटीशी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. टीम रुंदे आणि आंबिवली, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. अजूनही वेळ ऑन आहे, टायमर ऑन आहे, विसरू नका दोन्ही टीम्स. बॉल होते यार, सोनू बॉलिंग मागवरती स्ट्राईक एंड वरती. ओ इकडे पाहावं लागेल, इकडे डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल, 2 to go. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच पाहतात. इकडे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय, बॉटम बॉलचा संपर्क होत नाहीये. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आज आपण पाहिलं तर घरातना डॉट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. काय गोलंदाजी केली आहे मेडन सपटलावरती करताना खेळाडू आहे, परंतु इकडे पाहावं लागेल बिग
बिग वाईड. सदतीस 37 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. स्लोवर गती, शॉर्ट पुल आणि बॉलला केले बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. काय फिल्डिंग तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर केली होती. आपले व्हॉलंटियर्स तिथे होते आणि चांगले फिल्डिंग तिकडे म्हणावे लागेल. कॅच पकडली तिकडे. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. आपले छोटे व्हॉलंटियर श्रेयस आहेत, भरपूर मदत ते देखील करतात. त्याचं देखील विशेष नाव उल्लेख होणं गरजेचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सेंटर होतील पाणी घेऊन. खेळाडू बसतील आतमध्ये पाणी पियत. त्याच दरम्यान आपण पाहतोय नरेशजी गायकवाड साहेबांचं नक्कीच आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. 43-43. चला टीम रुंदे आणि आंबिवली टीमचं कॅप्टन आपण त्वरित या. 2 ओव्हर शेवटचे बाकी आहेत. या 2 ओव्हर नंतर तुम्हाला इथे उपस्थित होणं फार कंपल्सरी अनिवार्य आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती आहे. मात्र पुरस्थित आपण सुरुवात करतोय. 43 धावफलकावरती आतापर्यंत नक्कीच बनले गेलेत. 43 ऑन अ बोर्ड. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय खुंदन आलेत. पहिला बॉल फुल टॉस बॉल आहे, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला. पहिलाच बॉल वरती बॉलला पाठवलाय सीमा रेषा बाहेर आलेला सिक्सर, षटकार. इट इज अ नो बॉल आणि नक्की संधी असेल पुढचा बॉल वरती फ्री हिटची. फ्री हिट देखील लावले म्हणजे 9+6 टोटल 7 धावा इथे ऍड होतील स्कोर कार्ड वरती. चला बॉल मॅच बॉल आहे का तो? चला आतमध्ये बॉल सुपूर्द करा. पुढचा बॉल ओ इकडे लॉफ्टेड फ्री हिटचा बॉल थेट लँड होत असताना इन टू द फॅन्स आलेला हा सिक्सर, षटकार. चला तो मॅच बॉल आहे तो जमा करा. येस थँक्यू. प्रेक्षक होते तिथे आणि थँक्यू सो मच.
प्रत्येक आपण पाहतोय प्रेक्षक देखील भरपूर मदत करतात, त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो मनाचा अंत्यक करण्यापासून. कारण अर्थानं आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांशिवाय स्पर्धा कुठलीही अपूर्णच आहे. छप्पन्न धावा अब तक 56 स्कोर कार्ड. चला वेळ घेऊ नका, वेळ भरपूर होतोय, स्पीडअप करणं फार गरजेचे. 56 धावा धावफलकावरती आहेत. 56 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 4 ऑन गोइंग आहे. कुठे तू गोडसेला आहे? बरं वाटतंय का? बरं वाटतंय का? चला बॉल सुपूर्द करा, विनंती आहे. चला वेळ घेऊ नका, बॉल नवीन बॉल, जुना बॉल. चला अजून कमिटी एक अंपायरची भेट द्या लगेचच. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे. चला मॅसॉन 56 धावा धावफलकावरती आहेत. ओ लॉफ्टेड स्ट्रोक, इकडे पाहावं लागेल, फिल्डर जज करतात आणि कॅच ड्रॉप झाली आहे. जजमेंट थोडंसं खराब म्हणावं लागेल. 2 धावा नक्कीच एकवडल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जो पोहोचेल 58-58 ऑन बोर्ड. 58 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक आपण किरणचा विचार केला ज्याच्यावरती आपण पाहिलं 1000 रुपयाचं कॅश प्राइस देखील आहे. आणि 10 बॉल फेस करत असताना 41 धावा आतापर्यंत या बाटमधून आल्यात. काल आपण पाहिलं या स्पर्धेचा पहिला दिवस, आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. ओ इकडे आपण पाहतोय नोचा कॉल आलाय, नोचा कॉल आहे, त्यामुळे जीवनदान मिळालंय. म्हणजे इकडे चला ओव्हर देखील कॅन्सल होईल आणि नवीन गोलंदाज आमचे नितेश देखील आलेत. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपलं वेलकम, स्वागत आहे. 58 धावा धावफलकावरती आपण नक्कीच पाहत होतो. 58 ऑन बोर्ड आणि 9+1 म्हणजे टोटल 2 धावा मिळतील. धावफलक जो पोहोचेल 60 ऑन बोर्ड. 60 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज देखील आपण पाहतोय चेंज होईल आणि आता अवेस बॉलिंग मार्कवरती गोलंदाज इथे सोपवण्यात आलाय. गोलंदाजीसाठी चेतन, पहिला बॉल फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉल होता, इकडे खोलात टाकण्यात आला. ब्लॉक होलचा बॉल आणि इकडे बाटा बॉलचा संपर्क झाला नाही, डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, इकडे पाहावं लागेल, फिल्डर येतात वेगाने परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि एक सिंगलच मिळेल. स्ट्राईक रोटेट, सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 61 ऑन बोर्ड. वैयक्तिक आपण किरणचा विचार केला तर
42 धावांवरती खेळतोय. 11 बॉल फेस करत असताना 42 धावा. किरण ज्याच्या नावामध्ये आहेत रन असं नाव. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल भाई. गेंदबाजी स्लॉट में उसको पार किया है पार्किंग प्लॉट में. कालपासून किरणने आपली बॅट चार्जिंगला लावलेली काय त्याच प्रकारचे बॅटिंग मैदानात आतमध्ये करतोय. देख घुमा के भाई. अजून एक चेरन. 12 बॉल फेस करत असताना 48 धावा त्याच्या बॅटमधून आलेत या स्पर्धेमध्ये. अर्थातच एकता चषक 2026 मध्ये पहिला खेळाडू ठरेल का अर्धशतक ज्याच्या नावावरती झळकावेल या स्पर्धेमध्ये पाहणे गरजेचं राहील. शेवटचा बॉल या षटकातील 2 धावा दूर अर्धशतकापासून. शेवटचा बॉल एक सिंगल ते कंप्लीट आणि एका धाब्यावरती समाधान मानावा लागतोय. आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय किरणने घेतलाय. 49 धावा वैयक्तिक खेळी करतोय किरण आणि 68 धावा धावफलकावरती आहेत. 68. चला शेवटची ओव्हर आहे या इनिंग मधील. टीम रुंदे आणि अंबिवली टीमचे कॅप्टन आपण या. चला टीम रुंदे आणि अंबिवली टीमचं कॅप्टन दोन्ही टीम्सला विनंती आहे आपल्याला वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळेवरती उपस्थित होणं फार गरजेचं आहे. बघा जर आपण दोन्ही संघ इथे उपस्थित नसाल तर आयोजन कमिटी जे काय निर्णय घेईल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. हे देखील नोंद घ्या. पेनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल दोन्ही टीम्स रुंदे आणि अंबिवली. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आले बॉलिंग मार्कवरती सोनू. बॉल तयार. पहिला बॉल शॉर्ट पूल केला. फिल्डर जज करतात आणि विकेट. 49 धावांवरती विकेटचं बटन. एका धावेने फक्त अर्धशतक गमावलंय. टाळ्या झाल्या पाहिजेत परंतु या खेळाडूसाठी काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. अर्धा शतकापेक्षा कमी नाहीये ही बॅटिंग कारण की 14 बॉल फेस करत असताना 49 धाव्यांची विस्फोटक बॅटिंग केली आहे आणि एका बाजूने तलवार लढत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय किरण. न्यू बॅटर आता सुमित मैदानाच्या आतमध्ये एंटर आलेत. ऑन बोर्ड. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. इकडे आपण पाहतोय ऑन टॉस खेळला. एक्स्ट्रा कव्हर्सला डीपमध्ये फिल्डर आहे आणि एक सिंगल मिल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय 69 या धावसंख्येवरती. 69 ऑन बोर्ड. सुमितच्या बॅटमधून एक सिंगल. अजूनही 4 बॉल सगळे बाकी आहे. इनिंग नंबर 1 ऑन गोइंग आहे. चला वेळ घेऊ नका. त्याच्यानंतरही आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला टीम रुंदे आणि अंबिवली टीम दोन्ही टीम्सला आपल्याला सातत्याने सूचना येतात. टॉससाठी यायचं आहे आपण. हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी आडवा बॅटने खेळलाय. चुकी अति घाई संकटात नाही हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं मैदानात. सातमध्ये चौकार आलाय. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर असं वाटलं होतं इझिली अभि बॉल पकडेल परंतु पुढे येऊन घाई केली असं म्हणावं लागेल. 73 धावा धावफलकावरती आहेत. 73. चला मैदानात थोडंसं लक्ष द्या की मैदानाच्या आतमध्ये खेळणं इतकं सोपं नसतं मित्रांनो. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 बॉल. ओ इकडे पूल चांगला पाहायला मिळतो. फिल्डर आहे त्याचा. इकडे प्रयत्न चालू होते. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इकडे 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 75. 75 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल टू गो. चला टीम रुंदे आणि अंबिवली वारंवार पुकार येतात बघा. अन्यथा दोन्ही संघ जर उपस्थित नसेल जे काही पेनल्टी असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल.
शेवटचे 2 बॉल, 2 टू गो. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल एकवटली गेली आणि आता स्ट्राईक वरती आपण जर पाहिला इकडे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. क्या बात आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 77 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि इनिंगचा शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा बॉल पाहायला मिळतोय. तब्बल 77 धावा धावफलकावरती बनले गेले आहेत. 77 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. सोनू बॉलिंग मार्कवर. शेवटचा बॉल भाई. गगनचुंबी सेरन शेवट गोड केला या षटकारानं. आणि आता सुमितने देखील सांगितलं बॅटिंग करत असताना की जा शोधून आणा तो बॉल. एवढ्या लांब दूरवर मारलेला हा गगनचुंबी टोला हवाई सफर झालेला हा षटकार सिक्सर. नरेशजी गायकवाड आपण व्यासपीठावरती यायचंय. विनंती आहे नरेशजी गायकवाड आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती या. चला मात्र आपण लगेच सुरुवात करतोय. तत्पूर्वी टीम रुंदे आणि आंबिवली टीम आपण उपस्थित व्हा. वारंवार पुकार येतात तुम्हाला. पहिल्या तिसऱ्या मॅच पासून आपण करताना पुकार दिला होता की वेळेवरती उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. आणि अजून कमिटी जे काय निर्णय घेईल डिसिजन घेईल त्याच्यावरती तुम्हाला ठाम होणं गरजेचं आहे. टीम रुंदे आणि आंबिवली बघा तुम्ही उपस्थित वेळेवरती नसाल तर डायरेक्ट पूर्ण मॅच षटक कमी करण्यात येईल हे देखील नोंद घ्या. कारण की वेळेवरती सर्वच संघ आज उपस्थित झालेत. प्रत्येक संघाला वेळ दिलेली आहे आणि वेळ ही फार महत्वाची आहे. शिस्त देखील फार गरजेची आहे क्रिकेटमध्ये. चला मॅचला सुरुवात होईल. येणारे 30 बॉल आणि तब्बल 84 धावांचं लक्ष आहे, आव्हान आहे. या 84 धावा डिफेंड होतील का चेस होतील याकडे पुन्हा एकदा आपण करतो मायक्रोफोन वरती परिवर्तन. आणि तर आपण पाहतो हायलाइट्स तुम्ही पाहू शकतात काय बॅटिंग तिथे केली होती. अगदी प्रॉपर तर वर्क इथे केला जातोय NB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. हायलाइट देखील तुम्ही पाहू शकतात. प्रॉपर पहिल्या इनिंगचे हायलाइट तुम्ही पाहतात. अगदी ताबडतोब बॅटिंग 49 धावांची विस्फोटक बॅटिंग केली होती किरण, ज्याच्या नावामध्ये आहे रन, त्याचं नाव किरण. लांब लांब षटकार त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल आपण पाहतोय अगदी हायलाइट्स ऑन साइड ॲट लॉफ्ट केलेला फटका होता. आणि पुढचा बॉल परत एकदा आपण पाहतो इकडे डॉट आला. त्यानंतर बरंच आपण पाहिलं तर घडामोडी घडल्या पहिल्या इनिंगमध्ये. आणि आज चांगल्या पद्धतीचं खेळताना कव्हर करण्याचं काम NB लाईव्ह यांच्या माध्यमातून नक्कीच केलं जातोय. त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. चला सेकंड इनिंगला आपण लगेचच सुरुवात करतोय. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा जोडले जातील मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक अर्थातच प्रसादजी सवारे सर. ओट यू प्रसाद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.
चला जाऊया या ही मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच अनु सर. मॅच क्रमांक 3 पहिला सत्र इथं कंप्लीट झालाय. अगदी पहिल्या सत्रामध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजेच अगदी इथून पाहिलं तर जरीमरे निंबोली संघाच्या माध्यमातून अगदी पहिल्या सत्रामध्ये तब्बल 83 बनल्या गेल्या आणि 84 धावा संख्येचं टार्गेट आता इथून चेस करायचं आहे ते म्हणजेच सेकंड इनिंग मध्ये जय मसोबा चिंचवली संघाला अगदी ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये अगदी बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अगदी पहिल्याच इनिंग मध्ये करणनं भरपूर चांगली बॅटिंग केली. जवळजवळ 49 धावा बनवल्या व त्यानंतर चांगली 7 मात्र दुसरी 7 मात्र निखिलने देखील चांगली दिली आहे व त्यानंतर रोहित मात्र चांगली 7 मात्र तिन्ही खेळाडूंची लाभली गेली. जवळजवळ 83 बनल्या गेल्या आणि 84 धावसंख्येचा पाठलाग आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. या 84 धावसंख्येचा प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल जाऊयात सेकंड इनिंग मध्ये. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट. शो द बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. स्पर्धा आपण पाहतोय एकता चषक 2026 हे पर्व एकता स्पोर्ट्स ग्रुप से आयोजित ही स्पर्धा. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. मॅच ऑन गेम ऑन. पहिला षटक. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसला होता. पहिल्याच बॉल वरती संधी निर्माण झालेली परंतु फाईन लेगच्या खेळाडूला जज करता आलं नाहीये. अगदी जज चांगलं केलं होतं परंतु बॉल ग्रिप करता आलं नाहीये. इथे पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला असता टीम जरीमोरी निंबवली संघाला परंतु इथून हे नियतीला मंजूर नव्हतं. अगदी जय मसोबा चिंचवली संघाला मात्र मी तर म्हणेन संधी मिळते. अर्थातच 22ला पुन्हा एकदा या मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळते. शॉर्ट ऑफ लेन बॉल सरळ बॅटने बॉलला पाठवलाय. पुल केलाय. फटका दमदार. बॉल सीमा पार. यस मॅक्सिमम 6 धावा षटकार. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थातच एका बाजूला पाहू शकता आंबेवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट रुंदे संघ आहे. चला आम्ही दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करू आपण टॉस साठी या. जर दोन्ही संघ इथे वेळेवरती नसतील तर दोन्ही संघांना जी काही पेनल्टी असेल ती मान्य करावी लागेल. अगदी षटक देखील कमी करण्यात येतील किंवा बॉल देखील कमी करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. चला मॅच ऑन. पुन्हा एकदा गौरव बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. बॉलला बॅक टू ड्राईव्ह केला परंतु अगदी या बॉलला पाठवलंय सरळ मिड ऑफला. तिथे खेळाडू आहेत चांगली फिल्डिंग मात्र या बॉल वरती एक सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. 84 धाबा चेस करायच्या म्हणजे प्रति ओव्हर मध्ये अगदी 17च्या सरासरीने अगदी जय मसोबा चिंचवली संघाला इथून धाबा बनवाव्या लागतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण टॉस करूया. आताचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. इथे टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल आतमध्ये देखील येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर वेग देखील थोडा कमी झाला. अगदी या चेंडूवरती गोलंदाज गौरवनं अगदी चेंडू फिरवले गेले व त्यानंतर बॉल देखील तिथे फिरला गेलाय. डॉट बॉल. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइड ला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल मॅक्सिमम बिग हिट धमाका. फलंदाज भावेश त्याच्या बॅट मधून या 6 धावा. मोठ्या फटक्यांची नित्यानंद गरज आणि मोठे फटके येत आहेत. अगदी नयन आणि भावेश मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग करतात. अगदी टॉस देखील कंप्लीट होतोय. रवींद्रजी मगर साहेबांच्या शुभस्थी टॉस कंप्लीट झालाय. टॉस जिंकला टीम रुंदे संघानं. निर्णय यस पेंडिंग आहे. सामना 5 षटकांचा आहे याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. पहिल्याच षटकात इथून चांगली सुरुवात प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. टीट फॉर टॅग जशास तसं उत्तर इथून देत असताना टीम जय मसोबा चिंचवली संघ वन्स अगेन ऑन साइड ला उडवलाय. फटका अप्रतिम. पहिल्या बॉल वरती कॅच होती ती कॅच ड्रॉप झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा संधी मिळाली भावेशला आणि त्या संधीचा सध्या तरी सोनं केलं जात आहे. जसा स्ट्राईक वरती आला लगेच षटकारांची आतिषबाजी. पहिल्याच ओव्हर मध्ये सध्या तरी गोलंदाज गौरवची कंबर मोडली आहे. अर्थातच पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा बनवल्या गेल्यात.
दमदार सुरुवात. खरं तर ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, जे मोठे फटके यायला पाहिजे होते ते मोठे फटके येतात मैदानाच्या आतमध्ये टीम जय मसोबा चिंचवली संघासाठी. दोनही फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात, चांगली सुरुवात करतात. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात पाहायला मिळाली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा कुठल्या गेल्यात. दमदार सुरुवात. स्ट्राईक वरती आपण नयन यांना पाहतोय. नयनच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती मात्र षटकार आला होता आणि तो नयन आता पुन्हा स्ट्राईक वरती. दोनही फलंदाजांना या मॅच मध्ये सध्या तरी जपून खेळावं लागेल, कारण की धावांचा डोंगर चेस करायचा आहे. पण अगदी पाहिलं तर 84 धावांचा डोंगर आहे आणि तो चेस करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये दमदार सुरुवात. मॅच क्रमांक 3. चला टाइम अलर्ट आहे या ठिकाणी, याची नोंद घ्यायची आहे. खरं तर अगदी पहिला चेंडू पाहिला तर 1 वाजून जबल 2 मिनिटांनी फेकला गेला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटक मात्र कंप्लीट करावे लागतील. टीम झरीमरी निंबवली संघ हे देखील तुम्हाला नोंद ठेवायचे आहे. मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 2. गोलंदाज अभिरथ यांना पण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. P2 हे षटक. इथे पहिलाच बॉल, फक्त दिशा दिली इनसाइड आउटचा हा फटका. वाड स्ट्रोक. अगदी इथून कंट्रोल फटका होता, परंतु डीप मध्ये तिथे बॉलला अडवला गेलाय. अगदी भरपूर चांगली फिल्डिंग या तरी देखील आता इथून चेक केले जाईल. ऑन स्क्रीन वरती आता इथे चेक केले जात आहे. यस, मागील बॉल वरती तिथे चौकार अडवला गेलाय आणि आता या बॉल वरती नक्की 4 धावा मिळतील. भरपूर चांगली फिल्डिंग मागील बॉल वरती तिथे पाहायला मिळाली आहे, परंतु या बॉल वरती नक्कीच 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 26-26 या धावफलकावरती. दमदार सुरुवात. अगदी इथून पाहिलं तर मोठं टार्गेट आहे, ते चेस करत असताना जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात देखील झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. फुल्लर लेनचा बॉल. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन आणि लेंथ, त्यावरती अगदी फलंदाज नयन आता तुटून पडतात. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. अप्रतिम ठिकाणी फटकेबाजी सध्या सुरू आहे. बॅटिंग करत असताना टीम जय मसोबा चिंचवली संघाच्या माध्यमातून इथे हा आणखीन एक षटकार. अगदी या स्पर्धेचा हा 75वा षटकार पाहायला मिळतोय. काय फटका होता नयन. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 या धावफलकावरती. अगदी कालच्या दिवसात धाबा मैदानाच्या आतमध्ये डिफेंड होत होत्या, परंतु आज सर्व सामने चेस केले गेलेत. अगदी पहिला सामना कोंढरी स्पोर्ट्स कोंढरी संघाने जिंकला. दुसरा देखील सामना आपण पाहिला तर गावदेवी आई एकविरा आपटी बी संघानं सामना जिंकला धाबा चेस करत असताना. परंतु याही मॅच मध्ये आता जवळ 84 धाबा जो धाबा संख्येचा डोंगर आहे तो इथे चेस करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 32 बनल्या गेल्यात या मॅच मध्ये, अजूनही 52 बनवायच्या, म्हणजेच 21 बॉल मध्ये 52 धाबा संख्येची गरज आहे. चांगली सुरुवात, चांगली मॅच, चांगली लढत एकमेकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्या तरी चांगली फाईट इथे दिली जाते. इथे फुललेंचा बॉल ऑन साइड ला पुन्हा एकदा उडवलाय. हा देखील बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक धमाका, आणखीन एक बिग बॅश. इथे मॅक्सिमम बिग 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 षटकार.
अप्रतिम या ठिकाणी बॅटिंगचा प्रदर्शन. अगदी क्रिकेटच्या या खेळामध्ये हरला तरी चालेल, परंतु जिंकणारा सोबतावून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी भरपूर चांगली बॅटिंग करत असताना टीम जय मसोबा चिंचवली संघ अगदी भावेश तदनंतर नयन आता या मॅच मध्ये सध्या सुभद्रा सिद्ध करतात. गोलंदाजी करत असताना अभिरथ सध्या खराब कामगिरी करतोय, कारण की मागील दोन्ही चेंडू फुलटॉस होते आणि दोन्ही फुलटॉस बॉल वरती या 6 धावा पाहायला मिळतात. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 38 धावफलकावरती. 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. वन्स अगेन आणखीन एक फुल्लर लेंथ आणि याही बॉल वरती आणखीन एक धमाका. प्रचंड ताकदीचा वापर आणि बॉल सीमारेषा बाहेर. 6 धावा. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. काय फलंदाजी पाहायला मिळते. बॅटिंग या ठिकाणी आवडते, तर एकदा टाळ्या उजावू द्या त्या फलंदाजासाठी. अप्रतिम बॅटिंग. सातत्याने चौकार षटकार पाहायला मिळतात. सध्या तरी गोलंदाजाला मी तर म्हणते श्वास घेण्यासाठी देखील जागा ठेवली जात नाहीये. सातत्यानं प्रत्येक बॉलवरती प्रतिहल्ले केले जात आहेत. नयन आतापर्यंत 7 बॉलचा सामना केलाय आणि 7 बॉल मध्ये आतापर्यंत 5 षटकार, नक्कीच मी तर म्हणेन 4 षटकार आलेले आहेत. एक चौकार आलाय, एक दुहेरी देखील आलाय आणि एक सिंगल देखील आली आहे. म्हणजे प्रत्येकी बॉल वरती धावा जमा केल्या जातात. नयन यांच्या माध्यमातून टीमची टोटल 44 धावा. इथून मात्र पहिल्याच 11 चेंडूंमध्ये अर्धा रस्ता पार केला गेलाय. आता ओव्हर समीकरण येणारे 19 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अशाच प्रकारे फटके आले तर अगदी टीम जरी मरे निंबवली संघ मात्र लगेच मी तर म्हणेन इथून थोडासा दबाव मध्ये येऊ शकतो. काय बॅटिंग केली जाते सध्या तरी पहिल्या विकेटच्या शोधात टीम जरीमरे निंबवली संघ. आताचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. या संपास कॉल व्हाईट बॉल. इथे आपण पाहू शकता एक्स्ट्रा धाव मात्र मिळेल. तर या ठिकाणी कोणत्याही टीम साठी रिव्ह्यू नाहीये याची नोंद घ्यायची आहे. चला मॅच ऑन करायचे आहे. फक्त पंचांना अनुमती आहे. पंच कोणत्याही मुवमेंट वरती ते रिव्ह्यू करू शकतात. इथे व्हाईट बॉल आलाय म्हणजे टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 45 वरती. इथे फटका फसलाय. फटका दमदार होता, परंतु तिथे फाईन लेगला खेळाडू होते. काय जजमेंट पाहायला मिळत आहे. वेगवान फटका होता, परंतु तिथे लाजवाब कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का आणि पहिली विकेट आता इथे मिळते. धावा खर्च केला, परंतु तदनंतर तिथे धावांचा भरणा देखील इथे काढलाय. खरं तर महत्वाचा फलंदाज नयन मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. अप्रतिम जजमेंट. फलंदाज बाद. अगदी भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली ती म्हणजे नयनने. सर या ठिकाणी चिंचवली संघ एकदा नयनसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की अप्रतिम सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे आणि मॅच मात्र पुन्हा एकदा आपल्या टीम साठी त्यांना ऑन टिपली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा बनल्या गेल्यात. आता उर्वरित 3 षटक इथनं शिल्लक आहेत आणि 3 षटकांमध्ये आता इथून 39 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट येऊन पोहोचलाय तो म्हणजे 13 वरती. चला स्पीडअप करा जरीमरे निंबवली संघ. इथे टाइम अलर्ट आहे. टाइम इथे नोंद केला गेलाय, त्याचीही नोंद ठेवायची आहे. चला या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. जर का पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटक कंप्लीट केली नाहीत तर नक्कीच जरीमरे निंबवली संघ तुम्हाला एक खेळाडू मात्र शेवटच्या षटकामध्ये मात्र 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पहा पहिला चेंडू ठीक 1 वाजून 2 मिनिटांनी आपण फेकलाय, परंतु आता वेळेचा विचार केला तर जबल 1 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. म्हणजेच 2 षटकांसाठी जास्त वेळ घेण्यात आलाय. विनंती असेल मॅच ऑन. षटक क्रमांक 3.
पुन्हा एकदा गौरव आणि गौरव इथे केलाय भव्य स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे घणाघाती प्रहार, बॉल सीमा पार, आणखीन एक दर्जेदार नेत्रदीप षटकार. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. 84 धावा असं वाटलं होतं की या ठिकाणी टार्गेट मोठं आहे, आधी तिथे हार मानली जाईल का, परंतु इथून सातत्याने प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळतात. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग. अगदी सुरुवातीला पाहिल्यात नयन आणि आता मात्र भावेश देखील थांबायचं नाव घेत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 84 धावांचं टार्गेट असं वाटलं होतं की हे टार्गेट आता इथून पाहून मी तर म्हणेन चिंचोली संघ बॅकफुट वरती जाईल का, परंतु तसं काही घडलं नाहीये. इथून अगदी आत्मविश्वास होता आणि इथून चांगली बॅटिंग मात्र इथून पाहायला मिळते. समोर चेंडू होता, पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा अगदी मी तर म्हणेन काटा देखील चेंज झालाय. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहूयात स्क्रीन वरती. षटकारानंतर अगदी कमबॅक करत असताना निर्धाव चेंडू ऑनसाइडला खेळ आहे, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी इथून संधी निर्माण झाली होती, हाफ चान्स होता, परंतु जर का प्रयत्न केले असते तर इथे आणखीन एक विकेटचा पतन झाला असता. परंतु इथून याही बॉलवरती 2 धावा. अगदी मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळते. असं म्हणतात ना की जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढीच मोठ्या अडचणी देखील येतात, आणि जेवढ्या अडचणी येतात यश देखील तेवढंच मोठं मिळतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये सातत्याने अगदी जय मसोबा चिंचवली संघ स्वतःला सिद्ध करतोय. टार्गेट मोठं आहे, परंतु इथून प्रयत्न लाजवाब पाहायला मिळतात. 53 बनल्या गेल्यात. फुल टॉस, वेगवान चेंडू. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय सध्या तरी कमबॅक केलं जात आहे. हा निर्धाव चेंडू अगदी परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. भावेश साठी सुवर्ण संधी. जर का भावेश हा सामना जिंकवला तर नितीन मोरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातारचा हा मी तर म्हणेन दुसरा डॉट बॉल. सध्या तरी भावेशला या षटकात थांबवण्याचं काम गोलंदाजी करत असताना गौरव करतोय. गौरवनं पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तरी देखील संपूर्ण टीमचा भरोसा मात्र गौरव वरती पाहायला मिळतोय. स्वतःला सिद्ध पुन्हा करत असताना गौरव या मॅच मध्ये. शेवटचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल, वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु तिथे भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी एकाच ऍक्शन मध्ये तिथे बॉलला अडवलं गेलं व त्यानंतर उचलफेक करत असताना याही बॉल वरती 2 धावा मिळतील. पाहता पाहता 3 षटक कंप्लीट झाले. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी देखील घेऊन जायचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 55 धावा. आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 29 धावा संख्येची गरज. तिसऱ्या षटकात गौरवनं कमबॅक केला, अर्थातच अवघ्या 10 धावा त्यानं खर्च केल्या. 12 चेंडू आणि आता 29 धावा संख्येची गरज. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल एका बाजूला अंबिवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट रुंदे संघ. दोन्ही संघ स्क्रीन वरती पाहायला मिळतात. अगदी स्वर्गीय भगवान शेठ डुमाल स्टँड मध्ये हे दोन्ही संघ सध्या तिथे या मॅचचा आनंद घेतात. सध्या तरी खळपटीचा अंदाज इथे घेतला जातोय. दोन्ही संघ या मॅचचा अभ्यास करत असताना रुंदे पण अंबिवली नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल. चला या ठिकाणी मॅच ऑन करूयात. पहा वेळेचं बंधन आहे. आता इथून शेवटचे 4 मिनिटं आहेत, परंतु या 4 मिनिटांमध्ये मी म्हणेन हे षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. टीम जरी मरी निंबवली संघ. चला स्पीड अप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो.
12 चेंडू आणि 29 धाबा संख्येची गरज आहे, परंतु आता इथून खऱ्या अर्थाने या मॅचला मजा येणार आहे. सुरुवातीला संघर्ष केला, परंतु तोच संघर्ष मी तर म्हणेन भावेशला आणि अनिलला इथून सुरू ठेवावा लागेल. भावेशसाठी सुवर्ण संधी. जर का भावेशने हा सामना जय मसोबा चिंचवली संघाला जिंकून दिला तर नितीन मोरे यांच्या माध्यमातून भावेशसाठी रोख रक्कम 1000 रुपये दिले जाईल. मात्र भावेशसाठी पारितोषिक आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये भावेशला शेवटपर्यंत तळ ठोकून मी तर म्हणेन उभा राहावा लागेल. भावेश जर का मैदानाच्या आतमध्ये थांबला तर धाबा देखील आपोआप बनल्या जातील. 12 चेंडू 29 धाबा संख्येची गरज. मॅच ऑन. लो फुल टॉस बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी गोलंदाज सुमित यांचा अप्रतिम टप्पा होता. सध्या तरी फलंदाजांना इथे थांबवण्याचं काम सुमित करतायत. पहिलाच बॉल डॉट आलाय. प्रत्येकी डॉट बॉल इथून जय मसोबा चिंचवली संघावरती दबावाचं कारण बनू शकतो. खेळ कोणताही असो, अगदी प्रत्येक खेळा मात्र आपल्या गावासाठी केला, प्रत्येकाला मात्र सिद्ध होण्याची नक्कीच संधी मिळते. सिद्ध झाल्यानंतर आपण तुमचं नाव सातत्याने प्रसिद्ध करू शकता. मैदानाच्या आतमध्ये सध्या आतापर्यंत भावेशनं स्वतःला सिद्ध केलंय. चांगली बॅटिंग भावेशने केली आहे, नयनने देखील चांगली बॅटिंग केली आहे आणि आता या मॅच मध्ये पूर्णपणे मिळताना अपेक्षा असेल ती म्हणजे भावेश कडनं. चला वेळ घेऊ नका, टाइम अलर्ट आहे या ठिकाणी. उर्वरित शेवटचे तुमच्याकडे अजूनही 3 मिनिटं आहेत. पुन्हा एकदा उलवा फुल टॉस आणि इथून हा आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी फलंदाज अनिल करतायत काय. मॅच बनली आहे, परंतु आता इथून मॅच देखील इथून जर का सातत्याने डॉट आले तर मॅच कठीण बनू शकते. लगातार डॉट बॉल आलेत. आता उर्वरित समीकरण 10 चेंडू 29 धाबा संख्येची गरज. 55 बनल्या गेल्यात. मॅच ऑन. आताचा हा चेंडू अगदी सोडून दिलाय, परंतु पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी. यस, अंपायर्स कॉल व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अवांतर धाबेत मिळतीये. अवांतर धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल अब तक 56 धाबा, अजूनही 28 धाबा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी. यस, खराब दिशेवरती सध्या तरी गोलंदाजी केली जाते. टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेनं वळण. सुरुवातीला आपण पाहिलं सुमितनं लगातार 2 डॉट फेकले होते, परंतु इथून लगातार 2ही चेंडू खराब पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. टीमची टोटल 57 धाबा. आता 10 बॉल आणि 27 ची गरज. प्रत्येक बॉल मागे जवळ 3 तरी धाबा बनवाव्या लागतील, म्हणजे सातत्याने इथून धाबा जमा कराव्या लागतील. सिंगल डबललाही महत्व द्यावं लागेल व तदनंतर मोठ्या फटकांनाही तेवढंच प्राधान्य द्यावं लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस आणि इथे हा आणखीन एक डॉट बॉल. टर्निंग पॉइंट षटक या ठिकाणी हे पाहायला मिळत आहे. 4थं षटक. या षटकात जर का कमी धावा आल्या तर जरी मरे निंबवली संघ कमबॅक करू शकतो. जर का जास्त धावा आल्या तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये पलटवार केला जाईल टीम चिंचवली संघाच्या माध्यमातून. ऑन साइडला सरळ बॅट उडवलाय. प्रॉपर बॅटच्या रेडार मध्ये बॉल जाईल सरळ. गोलंदाजाच्या डोक्यावरती ताण देणारा हा उतुंग षटकार. मॅच पुन्हा एकदा बनतीये. पुन्हा एकदा मॅच रंगतदार स्थितीमध्ये. रोमांचक लढत मैदानाच्या आतमध्ये. अगदी हा देखील चेंडू पाहिला तर मी तर म्हणेन व्हाईटच्या दिशेने जात होता, परंतु इथून व्हाईट सातत्याने डॉट बॉल चा जो काही दबाव होता तो दबाव आता या फटकाना मी तर म्हणेन उद्ध्वस्त केला. चला इथून सेकंड बॉल द्यायचा आहे. 2 षटकानंतर जर का बॉल गेला तर तुम्हाला सेकंड बॉल देण्यात येईल. चला आमचे जे कोणी ऑल इंडियन असतील त्यांना मी विनंती करू आपण चेंडूपर्यंत पोहोचा. अगदी इथून सेकंड बॉल जो तुम्हाला देण्यात आला तो चॉईस बॉल नसेल याचीही नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. षटकार आल्यानंतर ती अगदी आपण पाहिलं तर मॅचचं गणित पुन्हा एकदा बदलत असताना येणारे 8 बॉल आहेत आणि 8 मध्ये आता 21 धावा करायच्या आहेत. आठ बॉल 21 धावा संख्येची गरज. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये.
मैदानाच्या आतमध्ये सध्या अनिल देखील आता सध्या चांगली बॅटिंग करतोय. या षटकातील हे दोन चेंडू फार महत्वाचे आहेत. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी बॅटर पासून दूर या संपास कॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणि आतापर्यंत या षटकात सुमितनं जबल हा तिसरा खराब चेंडू फेकलाय. अर्थातच तिसरा व्हाईट बॉल फेकलाय. षटकार आल्यानंतर सध्या तरी सुमित वरती देखील दबाव पाहायला मिळतोय. या षटकातील हे दोन चेंडू फारच महत्वाचे आहेत. आताचा हा चेंडू ऑन साइड ला उडवलाय. उंची जास्त अंतर कमी. इथे कॅच ड्रॉप. कहाणी में ट्विस्ट. कॅचेस विथ द मॅचेस. यस आता इथून हा निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. पंचांचा हा कॉल आहे. आता इथून चेक केला जाईल हाईट फॅक्टर जास्त आहे की नाहीये. आता या ठिकाणी केलं जाईल. ओव्हर द वेस्ट आहे की नाहीये आता या ठिकाणी पाहिलं जाईल. एनबी लाईव्ह वरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. जो काही निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. अगदी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत अगदी आपण पाहिलं तर दिनेशजी मगर साहेब आहेत जे सातत्याने कालच्या दिवसात देखील चांगली पंचगिरी त्यांनी केली आहे. त्यांना आपण पाहतायत महत्वाचा चेंडू निर्णायक चेंडू दोनही संघांसाठी. परंतु या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल पंचांचा काय निर्णय येईल. या संपास कॉल नो बॉल. इथे नो बॉल आलाय म्हणजेच हाईट फॅक्टर जास्त. आणि आता या बॉल वरती 1+2 म्हणजे 3 धाबा आता ऍड केल्या जातील. मॅच मध्ये पुन्हा एकदा गणित बदललाय. मॅच पुन्हा एकदा कलाटे घेते. पुन्हा एकदा पान आता पलटी होत आहे. आता येणारे 8 बॉल आणि 17ची गरज. फ्री हिटची संधी ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी. या चेंडूवरती फक्त फलंदाज रन आउट होऊ शकतात याची ही नोंद घ्यायची आहे. 8 बॉल आणि 17ची गरज. त्यामध्ये आता इथून फलंदाजांना मित्रमंडळी संधी मिळाली ती फ्री हिटची. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यास पुन्हा एकदा वळण घेतोय. पुन्हा एकदा वाईटच्या दिशेने मित्रमंडळी या ओव्हर मधला हा जबल 5वा खराब चेंडू. अर्थातच आतापर्यंत 5 खराब चेंडू फेकले गेलेत. 4 वाईड आहेत त्यामध्ये 1 नो बॉल आहे म्हणजेच 5 एक्स्ट्रा धाबा या षटकात मात्र जमा झाल्यात. या धाबा फार महत्वाच्या राहतील दोन्ही टीम साठी. फ्री हिट कंटिन्यू. यॉर्करले नॉन साइडला सरळ बॅटने बॉलला ड्राइव्ह केलाय. तिथे एकदा तर कंप्लीट केली जाते परंतु दुसऱ्याचा प्रयत्न करेल का. परंतु इथून अनिल मात्र नकार देतोय. स्वतःवरती भावेशनं सध्या तरी विश्वास दाखवला. शेवटचा बॉल मात्र भावेशला खेळायचा आहे या षटकाचा. परंतु इथून या चेंडूवरती किती धावा येतील. 7 मध्ये 15 करायच्या आहेत. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे जय मसोबा चिंचवली संघाच्या बाजूने. जर का डॉट बॉल विकेट आले तर पुन्हा एकदा पलटवार केलं जाईल गोलंदाज सुमित यांच्या माध्यमातून. बरोबर चांगली लढत इथे सध्या तरी पाहायला मिळते. जीवनात नशिबावरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवरती आणि स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. नक्की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जिंकू शकता. आणि त्याच विश्वासानं आणि त्याच सेल्फ कॉन्फिडन्सला सध्या भावेश बॅटिंग करतोय. फुल लेनचा बॉल ऑन साइडला पिकअप शॉट. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. अप्रतिम बॅटिंग भावेशांच्या माध्यमातून. मॅच आता पूर्णपणे इथे बनली जाते. असं वाटलं देखील नव्हतं की 84 धावा इथे चेस केला जातील परंतु त्या देखील इथे चेस करायला घेतल्यात. आता शेवटच्या 6 बॉल मध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. येणारे 6 बॉल आणि 9 धावा संख्येची गरज. 75 बनल्या गेल्यात. अप्रतिम बॅटिंग आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाले. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 75 धावा बनल्या गेल्यात. अजूनही इथून सामना जिंकण्यासाठी 9 धावा अजूनही बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी धावा इथून बनवाव्या लागतील टीम जय मसोबा चिंचवली संघाला. इथून देखील गोलंदाजी करणारा संघ अर्थातच जरी मरे निंबवली संघ इथून कमबॅक करू शकतो.
6 मध्ये 9 करायच्या आहेत. गोलंदाज विनोद, सध्या तरी संपूर्ण जबाबदारी आता विनोद या गोलंदाजावरती येऊन पोहोचली आहे. रफ अँड टफ सामना होतोय. पहिलाच बॉल ऑन साइड ला उडवलाय, फटका प्रतिम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा पार, षटकार. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. सुरुवातीला पाहिलं नयनने मात्र सुरुवात चांगली केली आणि त्यानंतर तोच स्टार्ट सातत्याने कायम ठेवला. इथे देखील यस नो बॉल आणि मॅच संपली, मॅच कंप्लीट. सामना जिंकलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना तब्बल अगदी जय मसोबा चिंचवली संघाने सामना जिंकलाय. तब्बल 84 धावा इथे चेस केल्या गेल्यात, त्याही 25 बॉल मध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. चला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे. दोन्ही संघ एकमेकांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही संघ आपण लाईन अप करून एकमेकांना शेक हँड करायचा आहे. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. काय नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. जबरदस्त 84 धावा या ठिकाणी 25 बॉल मध्ये चेस केल्या गेल्यात. अप्रतिम आणि अनबिलिव्हेबल बॅटिंग आणि या ठिकाणी हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम जय मसोबा चिंचवली संघाने. आणि नक्कीच या ठिकाणी भावेश या मॅच मध्ये नॉट आउट राहिलाय आणि नक्कीच त्यांच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपये आहेत, ते म्हणजे नितीनजी मोरे यांच्या माध्यमातून. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करा. चला मॅच या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. अप्रतिम सामना इथे पाहायला मिळाला आहे. जबरदस्त 84 धावा इथून चेस केल्यात. अगदी गोलंदाजी सध्या तरी मी तर म्हणेन फार साधारण राहिली या मॅच मध्ये, परंतु फलंदाजी सध्या तरी अव्वल दर्जाची. चला या ठिकाणी किरण नक्की जास्त जरीमारी निंबवली संघाचा किरण आपण देखील यायचा आहे. तुमच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. अगदी किरणने या ठिकाणी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीवरती मी तर पाणी फिरण्याचं काम मात्र नक्की झालं गेलं. गोलंदाजांची साथ मात्र मिळाली नाहीये. किरण या आपण 3 षटकांसाठी तुमच्यासाठी देखील रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. किरण या आपण अगदी योगेश बनकरी साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे तुम्हाला इथे दिले जाईल. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश बनकरी यांच्या माध्यमातून हे कॅच प्राइज होतं 3 बॉल 3 षटकारांसाठी. आणि नक्कीच किरणने ते 3 षटकार लगावले. या किरण आपण हार्ड लक, सामना इथे पराभूत झालाय, परंतु पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर ज्याने बॅटिंग करत असताना अवघ्या 8 बॉलचा सामना केला, ज्याने सुरुवात दर्जेदार केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर ज्यांना 8 बॉल मध्ये जबरदस्त 4 षटकार 1 चौकार आणि तब्बल 31 धावा बनवल्या, अर्थातच नयन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या नयन अभिनंदन. खरं तर अप्रतिम सुरुवात, जी सुरुवात पाहिजे होती टीम जय मसोबा चिंचवली संघाला, ती सुरुवात नयनने करून दिली आहे आणि नयन मात्र ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन नयन. या ठिकाणी किरण यांना पण देऊया ते रोख रक्कम 1000 रुपये. 3 बॉल 3 षटकारांसाठी हे कॅश प्राइज होते. या ठिकाणी नितीनजी मोरे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे या ठिकाणी किरणसाठी. हार्ड लक किरण, नक्कीच सामना पराभूत झाला परंतु बॅटिंग अप्रतिम होती तुमची. चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच नयन. अप्रतिम बॅटिंग नयनने केली मैदानाच्या आतमध्ये. 84 धावा बनवण्यासाठी महत्वाचा वाटा मात्र करण अगदी नयनने मात्र आपल्या टीम साठी उचलला. सुरुवात त्याने दमदार केली आहे व त्यानंतर या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 31 बनवल्या आणि नयन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आम्ही विनंती करू या ठिकाणी नितीनजी मोरे साहेबांना विनंती असेल की त्यांच्या शुभ सेवा आमचे आयोजक आपण पाहतात. खरं तर दिनेशजी मगर साहेब यांच्या या दोन्ही मान्यवरांना शुभ असते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. आणि मिठाईचा बॉक्स देखील आहे सुयोगजी मगर साहेबांच्या माध्यमातून. हे मिठाईचा बॉक्स या ठिकाणी
संपूर्ण टीमला देखील या ठिकाणी रोख रक्कम 1000 रुपये दिले जात आहेत. खरं तर मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. चला करूयात याही मातला सुरुवात. पहिला फेरीतील हा चौथा सामना, अर्थातच ही पहिल्या फेरीतील शेवटची लढत